हे बघा सारण मस्तपैकी भाजलेलं आहे. हे बघा कसल्या वाफा येतात बघा. मस्त पीठ वाफलेलं आहे. आणि आपला इकडे ब्लॉग चालू आहे टीव्ही वरती. आम्ही पर्यामध्ये जाऊन इकडे मस्तपैकी खाजनातले मासे फ्राय केलेले होते. तर इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे चांगली. त्याच्यावरती हे ठेवूया. सोडून पहिला बाईट घेऊया. भारी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी गावावरून आलोय आणि येताना काय एवढा व्हिडिओ वगैरे काय मी शूट केला नाही, कारण झोप पण जोरात आली होती. आम्ही दिवसभर फिरलो होतो. तर मी आता येताना आहे ना, मी पातोळ्याची पानं आणले, हळदीची पानं. ओके, हळदीची पानं आणलेत पातोळे करण्यासाठी. तर बोललो पातोळ्याची रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करू. आणि आज आम्ही घरी पातोळे बनवणार आहे. तर कशा पद्धतीने आम्ही बनवतोय तर ती आमची पद्धत तुमच्यापर्यंत आम्ही शेअर करणार आहे. तर आपला पातोळ्यांचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. सो इकडे पिऊ आहे. आता पिऊ आज बनवणार आहे. बघूया काय कसं काय बनवते. आम्ही गेल्या वर्षी पण बनवले होते पातोळे, पण ह्या वेळेस काहीतरी वेगळे बनवण्याचं प्लॅनिंग आहे. अच्छा, पहिलं काय आपण करणार आहे? पहिलं सारण बनवणार आणि नंतर मग पीठ थोडं वाफवणार. ओके, तांदळाचं. ओके, मग बनवायचं. ओके. तरी बघा आपण गावावरून ही हळदीची पानं एवढी आणलेत, नाहीतर मी जास्तच घेऊन येतो आणि अर्धी आमची अशी पानं सुकून जातात. पण यावेळेस मी थोडी कमीच आणलेत. आता एवढ्या तर पानांचे आपण पातोळे बनवणार तर नाही ना, थोडे यातले अर्धेच पानं घेऊ आणि बनवूया. सो हे बघा, हे मला वाटतं चहामध्ये पण टाकून मस्त लागतात ना ही पानं. चहाचा एक कधी प्यायलो नाही. ओके, चहाचा एक फ्लेवर येतो चांगला. सो आपण ट्राय करूया एखाद थोडंसं टाकून. ह्याच्यात डेट वगैरे टाकला ना किंवा पान टाकलं तर एक तसा फ्लेवर येईल चहाला. जरासं तूप घालते. ओके, थोडं तूप टाकलेलं आहे. तर इकडे आपण आहे ना गुळ मस्तपैकी बारीक कटिंग करून घेतलेला आहे. चला, आम्ही गावावरून नारळ वगैरे आणतो ते हे असे किसून ह्याच्यामध्ये खवणून ठेवून देतो आणि फ्रीजमध्ये मस्तपैकी राहतात. आम्हाला बरेच दिवस जातात त्याच्यावरती. आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं आम्ही काढून घेतो त्यामधलं. आणि आता सारणासाठी जे सारण आपल्याला बनवायचं आहे तर त्यासाठी हे खोबरं आम्ही हेच यूज करणार आहोत. बघा मस्तपैकी बारीक कटिंग करून घेतलेला होता गुळ. आता हे सारण आपलं रेडी होईल. अजून याच्यामध्ये काय काय ऍड करणार आहेस? त्यामध्ये हे टाकते, वेलची नाही टाकायची फक्त. ओके, पहिलं आपल्याला हे असं सारण बनवून घ्यायचंय व्यवस्थित एकदम. जरासं मीठ टाकणं चवीपुरतं, कारण जरा मीठ असेल ना तर टेस्ट जरा वेगळी आहे. हे बघा सारण मस्तपैकी भाजलेलं आहे, तयार झालंय मस्तपैकी. आता त्याच्यामध्ये आपल्याला अजून वेलची पावडर ऍड करायची आहे. ओके, हे बघा असं मस्तपैकी भाजलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालू. ओके, हे बघा वाटण करून ठेवलेली आहे. हे बघा आज आमच्याकडे पातोळे बनत आहेत मस्त श्रावणात, ते पण. आणि श्रावण महिन्यामध्ये आता सर्व व्हेज. आमच्या तर सर्व रेसिपी वगैरे सर्व येतील त्या व्हेज रेसिपी येतील. सध्या नॉनव्हेज सर्व बंद. गणपतीवरती जोपर्यंत फुल पडत नाही तोपर्यंत खाना नाही, काहीच नाही. चला, आपलं सारण इकडे रेडी झालेलं आहे. आता ह्याच्या नंतरचं काय प्रोसेस आहे? पीठ वाफवायचं. ओके, पीठ वाफवून घ्यायचंय. तर आपण इथे पीठ वाफवायला घेऊया. ओके, तांदळाचं. त्यासाठी इकडे हा टोप ठेवलेला आहे. अंदाजाने पाणी घालायचं, किती पाहिजे तेवढं. जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला, जेवढं पीठ घ्यायचं त्या अंदाजाने. ओके, तर मी एवढं पीठ घेतलेलं आहे. एवढं पीठ घेतलेलं आहे इकडे. तर त्यासाठी आता हे एवढं पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे अर्धा तांब्या. ओके, प्रमाण आहे ना त्याचं. जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे. आपल्याला नंतर ते पातोळे थापताना हाताला चिपकले नाही पाहिजेत. पाणी लावायचं हाताला. ते जरासं तूप घालते, थोडंसं तूप, थोडंसं मीठ. ओके, आता गेलेलं आहे थोडंसं मीठ, कारण सारणात मी मीठ घालते. गोड कोणताही पदार्थ मी केला ना त्याच्यामध्ये नॉर्मली मीठ असतोच. ओके, तर आता आपण याच्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे, जे आपण पीठ वाफवून घेणार आहे त्यामध्ये.
हे बघा एवढं पीठ घेतलेलं आहे. आम्हाला तर नेमकेच बनवायचे आहेत. आता आम्ही खाणार आहे इन मीन 3.5 अडीच. आम्ही दोघांनी चिकू नाही खात. चिकू बघूया, ट्राय करूया त्याला. चिकूला अशा गोष्टी आवडत नाही. पाण्याला चांगली उकळी येऊ दे आणि त्यानंतर मग आपण मस्त त्यामध्ये पीठ टाकून घेऊ आणि नंतर मग एकसारखं ढवळायला लागतं ना त्याला पीठ टाकल्यानंतर. ढवळायचं. ओके. म्हणजे ते आणि मग वाफ द्यायची. ओके ओके. झाकण मारून झाकण ठेवायचं वरती. गॅस बंद कर. ओके. तिथे उकळी आलेली आहे पाण्याला. ओके. गॅस कमी करूया. ओके. झाकण ठेवूया त्याच्यावर. ओके. आणि आपल्या इकडे ब्लॉग चालू आहे टीव्ही वरती. आम्ही पर्यामध्ये जाऊन इकडे मस्तपैकी खाजनातले मासे फ्राय केलेले होते, तर तोच ब्लॉग आता चालू आहे. आम्ही अशा ज्या जुन्या जुन्या व्हिडिओ आमच्या बघत असतो टीव्ही वरती. मस्त जरा गावची आठवण येते. हे बघा मस्त, आणि मासे एवढे छान झाले होते, खूप आवडले. आम्ही पुन्हा एकदा असं ट्राय करू काहीतरी, पण आता श्रावण महिना चालू आहे त्यामुळे आता हे सर्व नाही करू शकत. सो गणपती नंतर आपण पुन्हा एकदा ट्राय करू. आणि आपला हा माशांचा व्हिडिओ कुणी कुणी बघितला ह्या व्हिडिओच्या खालती कमेंट नक्की करा. आपण इथं पानं कटिंग करून घेऊया. ओके. हळदीची पानं आपल्याला जेवढी पाहिजे तेवढे आपण कटिंग करून घेऊ. आम्ही जास्त पानं नाही घेतलेत, थोडीशीच घेतलेत. आता त्याचे 2 भाग करूया. मस्त. आणि हळदीचं पान कटिंग केल्यानंतर त्याचा जो काय सुगंध, फ्लेवर दरवळतो ना, तो काय वेगळाच. झाकण काढूया. ओके. कसल्या वाफा येतात बघा. मस्त पीठ वाफलेलं आहे. आता आपण फटाफट त्याचे पातोळे बनवायला घेऊया. मळून घेऊया. पहिलं मळणार ना ह्याला. ओके ओके. गरम आहे पीठ. थोडं पाणी टाकायचं आणि मळायचं. वाफा बघा कसल्या येतात पिठातून. आणि असंच गरम गरम मळायचं त्याला. मोठा टास्क आहे. नाही, मऊ पडतं ना चांगलं म्हणून. जास्त गरम नाही मळायचं. ओके. थोडं थंड करून ना. एकदम नरम नरम झालं आता. असं ज्या दिवशी बनवायचं त्या दिवशी होत नाही माझा. कधी? गणपतीच्या दिवशी. गणपतीला मोदक बनवता ना. हा ना, पटकन होत नाही. ते काय एवढंच असतं. त्याची क्वांटिटी जास्त असते. आता आपण पीठ पानांना लावून घेऊ. ओके. आपला हात आहे ना जरा ओला करायचा, म्हणजे हाताला चिपकत नाही. ओके. जेवढे पातळ हवे ना तेवढे थापायचे, जाड नाही करायचे. ते मग पीठ पीठ लागतं. आणि जेवढे पातळ असेल तेवढे लवकर ते शेकतात ना. वाफतात पण चांगलं. लवकर वाफतील. पातळी मस्त आम्ही गेल्या वर्षी बनवले होते ना, खूप छान झाले होते. त्याच्या अगोदर पण बनवलेले. गेल्या टायमिंगला आम्ही काहीतरी ते तवशामध्ये बनवले होते. तेव्हा आम्ही गावावरून तवस आणलं होतं, त्यामध्ये आम्ही ते पातोळे बनवले होते. आणि आता आम्ही बनवतोय ते हे सारण वगैरे सर्व भरून. हे बघा सारण पण मस्तपैकी एकदम थंड झालाय. असं सारण इथे भरायचा. हा असा फोल्ड करायचा. आपण जशी शेंग बनवतो ना, करंजी सारखीच ना. त्याला अशी मुरड मारतो. ओके. असं ते प्रॉपर असं चिपकलं पाहिजे. आणि आज आम्ही ह्या भांड्यामध्ये लावणार आहे वाफवण्यासाठी. आता कसं पावसाळा चालू आहे ना, तर पावसाळ्यामध्ये हे असे वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला पाहिजेत. आणि हे पावसाळ्यातच खायला खूप छान लागतात. पावसाळ्यातच असं काही नाही, पण आता खास श्रावण चालू आहे
तर श्रावणामध्ये असे वेगवेगळे पदार्थ बनवून आपण खाऊ शकतो. मेन पातोळे आता कसे हळदीची पानं आलेत ना, तर त्यावेळेस बनवून खायचे, मस्त लागतात. आणि हे खास करून ना शिळे झालेले मस्त लागतात खायला. दुसऱ्या दिवशी खायला इतके छान लागतात. दुधात ना मस्त लागतं. मला तर दुधात ना आवडतं. जेवढं गरम गरम खायला नाही मजा येत ना, तेवढे शिळे खायला मजा येते. असं मेन प्रॉपर असं चिपकला पाहिजे, नाहीतर मग सारण वगैरे बाहेर यायचं वाफवताना. आजचा जो पातोळे बनवण्याचा जो बेत आहे तो ह्या इडलीच्या भांड्यामध्ये आहे आणि व्यवस्थित ह्याच्यामध्ये वाफवले जातात इडलीच्या भांड्यात. पाणी घेतलंय भांड्यात, इडलीच्या भांड्यामध्ये आम्ही बनवणार आहे, म्हणजे वाफवणार आहे. त्याच्यामध्ये लिंबू टाकलं थोडस. ओके. तरी ते आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे चांगली. त्याच्यावरती हे ठेवूया. आणि ह्याच्यावरती वरती असं झाकण मारून घ्यायचं. आणि तरी किती टाइम ठेवावा लागेल ह्याला? 15 मिनिटं. 15 मिनिटामध्ये आपले जे पातोळे आहेत ते तयार होतील. काय मस्त असा सुगंध सुटलाय हल्दीच्या पानांचा. सो कधी तयार होत आहेत आणि कधी मी खातोय असं झालंय. आज ह्या वर्षीचे आम्ही पहिल्यांदा पातोळे खाणार आहे. होतील रेडी. अजून 10 मिनिटं ठेवू. 5 मिनिटं झालेत, 10 मिनिटं ठेवू, त्यानंतर मग काढू. थोडस पीठ उरलं होतं, त्याचे मी मोदक केले. दोन मोदक होते. पाकळ्या मस्त आल्यात मोदकाला. मोठा मोदक हा मोठा. पातोळे रेडी झालेले आहेत. चेक करायला लागतील. इथे बघू शकता आपले पातोळे रेडी झालेले आहेत. आता फटाफट टेस्ट करूया. गरम गरम एकदम पातोळे रेडी झालेले आहेत. सो आता आपण टेस्ट करूया. एक पातोळा आहे बघा, मस्त. जो काय याचा स्वाद येतो, फ्लेवर येतोय पानांचा, तो वेगळाच आहे. मस्तच आहे एकदम. बघा असा सेपरेट झालेला आहे, चिपकला नाही पानाला. सो पहिला बाईट घेऊया. भारी, एक नंबर झालाय. आणि जे सारण आहे, सारण ते ह्या पातोळ्याबरोबर खायला एक ते वेगळंच लागतंय, मस्त. भारी. आपण जे गावठी तवशाचे जे पातोळे खातो ना ते वेगळे, आणि हे सारणातले हे पातोळे वेगळे. ह्याची वेगळीच चव आहे. भारी झालं एकदम. मी एक मस्त पातोळा खाल्लेला आहे, खूप छान झाला आहे, मला खूप आवडले. आणि तुम्ही पण ट्राय करा घरी. आता ह्या वेळेस हळदीची पानं आता सहज मिळून जातात. आणि जे गावाला मिळतात ना हळदीची पानं, त्यांचा जो फ्लेवर आहे ना तो वेगळाच असतो. आणि इकडे मोदक पण रेडी झालेले आहेत. मोदक नंतर, जेवल्यानंतर मोदक खायचे. आता एक मी पातोळा खाल्लेला आहे, मस्त झालाय पातोळा. मन तृप्त झालं. कसं आहे? मस्त ना? रसरशीत. तर चला, आज आम्ही एक रेसिपी केलेली, पातोळे बनवलेले, जी आपली गावाकडची पारंपरिक रेसिपी आहे. तर ती आज आम्ही तुमच्यापर्यंत शेअर केलेली. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तुम्ही नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. असाच व्हिडिओचा आनंद घेत राहा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, आहे ना, करा, फ्री आहे. चला बाय बाय.